अस्नोली गाव आणि या अस्नोली गावापासून जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरवर असणारी उंबरवाडी गेली अनेक वर्ष ह्या गावाला ये जा करण्यासाठी रस्त्याची सुविधा नव्हती आणि ह्या माध्यमातून इथले जे जिल्हा परिषद सदस्य राजेश विशेष यांच्या माध्यमातून ह्या गावाकडे विशेष लक्ष देण्यात आलं आणि उंबरवाडीसाठी रस्त्याची योजना आणण्यात आली आणि त्या रस्त्याच्या कामाचं खऱ्या अर्थाने आज भूमिपूजन होत आहे। तुम्ही ह्या उंबरवाडी गावचे ग्रामस्थ आहात, तर तुम्ही ह्या रस्त्याबद्दल काय सांगाल आणि या कामासंदर्भात आज भूमी त्याबद्दल तुमचं मत काय? सर, गेली कितीक वर्षे झाली आम्ही रस्त्यापासून वंचित आहे। वंचित असल्यामुळे आम्हाला एवढं तकलीफ झाली एवढ्या वर्षी ते बोलूनच मजा नाही। म्हणजे खरं सांगायचं तर त्यांचं म्हणजे बोलण्यात काय एक तात्पर्य बोलायचं काय आणि सांगायचं काय हे आम्हा पुढे इलाजच नव्हता। मग गेले आम्हाला साहेब आले, विशेष साहेब आले, त्याही सहकार्य केला का आम्ही तुम्हाला याच्यात हे करू, रस्ता मंजूर करून आणि तुम्हाला आम्ही रस्त्याची सोय करू। पण गेली मागची कितीक वर्षी आम्ही खांद्यावर डोळी चादर बांधायची याला बांबूला आणि लाकूड घेऊन अशी डोळी करायची आणि इथपर्यंत आम्ही पेशंट आणायचे। मग त्याची जिम्मेदारी कोण, जबाबदार कोण त्याला राहायचे? आम्ही लोक सतत पुढारी लोक होते त्यांना विचारायचो, पण ते दखल घेत नव्हते। जेव्हा साहेब आले ना तेव्हा ते बोलले का आम्ही तुमच्या ह्या रस्त्याची आम्ही 100% करू आणि 1001% 100% ना 1001% बोला हा रस्ता होणार म्हणजे होणार असे बोलले ते। तेव्हा आम्हाला आश्वासन आले। मी एक ठाम विचार केला का साहेब आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहेत, आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि आज सहकार्याने गावाचे ग्रामस्थ आणि तसेच माझे बंधू भगिनीने जमलेल्या सगळ्यांना मी विनंती केली का आपण याच्या लढाई लढल्या पाहिजे आणि वाघासारखेच लढायला पाहिजे। वाघासारखे लढू तर आपण इथे षडयंत्र जिंकू। हे गावकऱ्यांना मी सगळं सांगितलं। तेव्हा गावकऱ्यांच्या कानात जे बोलू होते ना ते बाहेर निघले। तेव्हा त्यांना आवाज आला का खरोखर आवाज करून सांगतोय का हा रस्ता मंजुरी झाल्याच पाहिजे आणि रस्त्याचं काम महत्वाचं। आमचं पोरा बाळांचं शिक्षण एवढ्या लांब जाऊन येऊन करायचे। आज कॉलेज कुठं किनवली, आज इथं 4थी 5वी पोरं शिक्षण घेतात 10वी पर्यंत हायस्कूलमध्ये, नंतर 10वी पास झाल्यानंतर किनवलीचं शिक्षण घेतात। फार कठीण आहे हो। हा विचित्र कारभार थांबवण्यासाठी साहेब आले आणि हा कारभार थांबावा। या सगळ्यांना माझी विनंती आहे का आजपासून आम्ही एक कुठल्या तरी गोष्टीत कुठल्या तरी कामात वंचित होतो ते आम्ही पुढे येऊन साकार केलं। साहेबांनी साकार केलं, मॅडम आले आणि त्यांच्या वतीने आम्ही त्यांच्या पाठीशी सतत उभे राहू असा हा शब्द माझा ठाम राहील आणि वाघासारखे लढत राहू हा माझा एक आदेश राहील सगळ्यांना।